नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा एलेक्सी ऑलरेडी 45% आसपास डाऊन आहे. आता करायचं काय? ऑलमोस्ट 50% स्टॉक पडलाय. ज्या व्यक्तींनी 10 लाख रुपये गुंतवले असतील ना, त्याचे डायरेक्ट आज 5 लाख रुपये झालेत. पैसे डायरेक्ट निम्मे झालेत. अशा केसमध्ये काय करायचं? कारण मला माहिती आहे मॅक्सिमम लोकांची एंट्री ही वरच्या लेवललाच असणार आहे. 8,000, 9,000, 10,000, 11,000च्या दरम्यान आहे आणि आत्ता सध्या स्टॉक ट्रेड करतोय 6,200च्या आसपास. हा स्टॉक अजून पडू शकतो का, की अजून वर जाऊ शकतो? काय होऊ शकतं याचं इन डेप्थ अनालिसिस करणार, प्लस बिझनेसचा अनालिसिस आपल्याला करावं लागेल. कंपनी काय करते, भविष्य काय आहे, सध्या कंपनीचा स्टेटस काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. टाटा एलेक्सी हे नाव कसं पडलं? तर हे नाव पडण्यामागं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जबाबदार आहे. 1970 साली तिथे एक सुपर कॉम्प्युटरची एक स्टार्टअप सुरू करण्यात आला होता, ज्याला एलेक्सी नाव देण्यात आलं होतं आणि सेम नाव टाटानी उचललं. टाटा एलेक्सी हे नाव देण्यात आलं. टाटा एलेक्सी इज अ सॉफ्टवेअर कंपनी असं बरेच लोक मानतातही. पण TCS सुद्धा आहे ना, टाटा कन्सल्टन्सी. मग टाटा कन्सल्टन्सी असताना या कंपनीची गरज काय, टाटा एलेक्सीची गरज काय आणि टाटा एलेक्सी असं वेगळं काय करते, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. तर दोन्हीमध्ये डिफरन्स हा आहे की TCS टाटा कन्सल्टन्सी या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे की कंपनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते सॉफ्टवेअर रिलेटेड. एक कॉन्ट्रॅक्ट असतं, त्या कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ज्या काही सर्व्हिसेस असतात ती कंपनी प्रोव्हाइड करते. बट ऍक्च्युली टाटा एलेक्सी स्वतःला इंजिनिअरिंग कंपनी म्हणवते. ही कंपनी काय करते, एका स्पेसिफिक प्रोडक्ट किंवा स्पेशलाइज्ड सर्व्हिसेससाठी जे काही इंजिनिअरिंग इक्विपमेंट किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट असते ती ही कंपनी प्रोव्हाइड करते. सो दॅट प्युअरली इंजिनिअरिंग बेस्ड ही कंपनी आहे, बट ऍक्च्युली IT सेक्टरमध्येच मोडते. कंपनी EPD, IDV आणि सिस्टम इंटिग्रेशन सपोर्ट म्हणजेच SIS मधून रेव्हेन्यू जनरेट करते. ऍक्च्युली एम्बेडेड प्रोडक्ट डिझायनिंग मधून 88% रेव्हेन्यू जनरेट होतो. या अंडर ते काय करतात, तर टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतात, न्यू प्रोडक्ट डिझाईन करतात, डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग सर्व्हिसेस फॉर व्हेरियस सेक्टर लाईक ऑटोमोबाईल, ब्रॉडकास्ट, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा हेल्थकेअर, टेलिकॉम, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीजसाठी हे काम करतात आणि याच्यामधून 88% रेव्हेन्यू कंपनी जनरेट करते. दुसरा यांचा रेव्हेन्यू सोर्स आहे इंडस्ट्रियल डिझाईन अँड व्हिज्युअलायझेशन, ज्यामध्ये ही कंपनी टोटली कस्टमरला हेल्प करते की इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बनवण्यासाठी, सर्व्हिसेस आणि एक्सपिरियन्सेससाठी, ज्यामधून कंपनी एक ब्रँड बनवते टेक्नॉलॉजीच्या आणि ITच्या मदतीने. पुढचा कंपनीचा प्रोडक्ट आहे सिस्टम इंटिग्रेशन अँड सपोर्ट, ज्यामधून फक्त 2% कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते. यामध्ये कंपनी इंटिग्रेट्स करते कम्प्लिटली सिस्टम आणि सोल्युशन्स फॉर स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन सच ॲज एक्सपिरियन्स सेंटर्स, ट्रेनिंग अँड सेफ्टी, त्याचबरोबर डिझाईन व्हिज्युअलायझेशनसाठी कंपनी काम करते. यामधून रेव्हेन्यू कसा किती जनरेट होतो एक्झॅक्ट आकडे पाहू. EPD मधून कंपनीचा जर रेव्हेन्यू तुम्ही पाहिला तर 2020-21 मध्ये 1587 कोटी रुपये होता, तो वाढून 2154 कोटी 21-22 मध्ये झाला. सेम IDV मधून रेव्हेन्यू कमी होता 2020-21 मध्ये 193 कोटी रुपये, तो वाढून परत 262 कोटी बनला. पुढे सिस्टम इंटिग्रेशन अँड सपोर्ट मध्ये SIS मधून कंपनीचा रेव्हेन्यू 2020-21 साली होता 45 कोटी, जो 53 कोटीवर जाऊन पोहोचलाय. जर तुम्ही जिओग्राफिकल रेव्हेन्यू पाहिला कंपनीचा तर मेजर रेव्हेन्यू US मधून येतो. 2020 साली 36% होता, तो परत 42%वर गेला. युरोपमध्ये 35%वरून परत 30%वर युरोपमध्ये ड्रॉप झालेला आहे. युरोपमध्ये का ड्रॉप झाला किंवा ओव्हरऑल टाटाचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर मेजर रेव्हेन्यू टाटाचा युरोपमधून जनरेट होतो, US मधून जनरेट होतो, चायनामधून जनरेट होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. इंडियामधून जर रेव्हेन्यू पाहिला तर 13.3%वरून आता ऑलमोस्ट तो 16%वर गेलेला आहे आणि बाकी जगभरातून 15%, जो आता परत कमी होऊन 11.3%वर पोहोचलाय. यामध्ये एक मेजर कन्सर्न मी तुम्हाला सांगतोय की युरोपमधून जो रेव्हेन्यू मेजर जनरेट होतोय, रेव्हेन्यू युरोपमधून होणं हाच मेजर इश्यू आहे. युरोपमध्ये क्रायसिस काय सुरू आहेत हे वारंवार मी बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि युरोपला स्टेबल व्हायला अजून मिनिमम 1 वर्ष तरी पाहिजे. सो 1 वर्ष पुढचं सुद्धा या कंपनीसाठी युरोपमधल्या बिझनेसमध्ये हॅम्परिंग झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. रेव्हेन्यू ड्रॉप झाले
आलेला पाहायला मिळेल, मेजर क्रायसिस तिकडे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे टाटा एल्क्सीचा जर तुम्ही रिव्हेन्यू बाय इंडस्ट्री पाहिला तर त्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळेल, ब्रॉडकास्ट आणि कम्युनिकेशन मधून जो रिव्हेन्यू 2020-21 मध्ये 725 कोटी होता तो वाढून 959 कोटी झालेला पाहायला मिळाला. ट्रान्सपोर्टेशन मधून 683 वरून डायरेक्ट 686 वर गेलेत. हेल्थ केअर आणि मेडिकल डिव्हाइसेस मधून 178 वरून 307. हेल्थ केअर वर कंपनीचा चांगला फोकस आहे आणि त्यामधून ग्रोथ ही चांगली पाहायला मिळत आहे. पाहावं लागेल पुढे हा रिव्हेन्यू कशा प्रकारे वाढतोय. पुढे जाण्याआधी जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करून एक डीमॅट अकाउंट ओपन करा. बऱ्याच सर्व्हिसेस आमच्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. प्लस स्टॉक मार्केट जर शिकायचं असेल तर मल्टिपल कोर्सेस आमचे अवेलेबल आहेत. स्कॅल्पिंग आहे, ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस आहे, FNO चे कोर्सेस आहेत. जॉईन करू शकता किंवा या नंबरला कॉल करून सगळी सविस्तर माहिती घेऊ शकता. कंपनीचा जो मेजर फोकस कारवर आहे, व्हेइकलवर आहे ना, तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता ज्या कार्स बनतायत त्या मेकॅनिकल कमी आणि इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आणि IT इक्विपमेंट्स असणाऱ्या जास्त बनत चाललेत. ऑलरेडी जर तुम्ही पाहिलं गाड्यांना, जुन्या गाड्यांना, तर त्या प्युअरली मेकॅनिकल कार्स होत्या, प्युअरली मेकॅनिकल व्हेइकल होत्या, ज्यामध्ये 85, 90, 95, 99% पर्यंत कम्प्लिटली तुम्हाला मेकॅनिकल पार्ट्स पाहायला मिळत होते, मेकॅनिकल कार ती पाहायला मिळत होती. पण जमाना बदलत गेला तस तसं ITचं पेनिट्रेशन व्हेइकलमध्ये वाढत गेलं. जर तुम्ही 2010 साली पाहिला तर सॉफ्टवेअर फक्त 7% होतं आणि मेकॅनिकल 68% आणि ऑदर 26% होतं. पण 2015 साली हा डाटा बदलला, 10% सॉफ्टवेअर झालं तर मेकॅनिकल परत 63 वर येऊन पोहोचला आणि ऑदर 27%. 2020 साली सॉफ्टवेअर 20% जाऊन पोहोचलं तर मेकॅनिकल 52% आणि ऑदर 28%. आणि येणाऱ्या 2030 मध्ये हेच सॉफ्टवेअर 30% पर्यंत जाणं एक्सपेक्टेड आहे. मेकॅनिकल 41 आणि ऑदर 29. पुढे जाऊन हळूहळू ही ग्रोथ 50% पर्यंत सॉफ्टवेअरची जाऊ शकते, एवढी मोठी डिमांड आहे. आणि हे झालं आपण मेकॅनिकल कार्स बद्दल बोलतोय. जर आपण EV वर फोकस केला ना तर EV वर मेजॉरिटी IT चीच कमांड असेल आणि लवकरात लवकर IT इक्विपमेंट्स 50% पर्यंत जाऊन पोहोचेल एखाद्या व्हेइकलमध्ये. त्यामुळे या कंपन्यांची डिमांड, टाटा एल्क्सी असेल किंवा असेल KPIT टेक्नॉलॉजीज सारख्या कंपन्यांची डिमांड प्रचंड वाढत जाणार आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. जर तुम्हाला एखादी कार आता बनवायची असेल तर त्यात लाईन ऑफ कोड्स 100 मिलियन्स असतात. पण एखादं फायटर प्लेन बनवायचं असेल तर 20 मिलियन कोड्स असतात. 20 मिलियन कुठे आणि 100 मिलियन कुठे. आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये हे कोड्स वाढत जातील. 100 मिलियन वरून 200 ते 300 मिलियन पर्यंत पोहोचतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईन ऑफ कोड्सचा वापर होणार आहे. म्हणजेच ITचं पेनिट्रेशन प्रचंड होणार आहे. आणि ही कंपनी कनेक्टेड कार्ससाठी सुद्धा काम करते. मग ऑटोमॅटिक पार्किंग असेल, ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असेल, ड्रायव्हरलेस कार असेल, अशा बऱ्याच प्रोजेक्टवर कंपनीचं काम सुरू आहे. कंपनीचे जर मेजर तुम्ही कस्टमर पाहिले ना तर जाग्वार आहे, लँड रोव्हर आहे, टोयोटा आहे, बरेच आहेत. बट मेजर कस्टमर आहे तो जाग्वार आहे आणि जाग्वार हा स्वतःचा याचा ब्रँड आहे. जाग्वारची परिस्थिती थोडीशी क्रिटिकल आहे, लँड रोव्हरची परिस्थिती थोडीशी क्रिटिकल आहे. आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे आणि तोच मेजर कस्टमर यांचा आहे. हा एक मोठा निगेटिव्ह पार्ट यामध्ये आहे. पण हा एकदम मोठा रोल प्ले करतो असं बिलकुल नाही. सो अति जास्त या पॉइंटला घेऊन कन्सर्न असण्याची काहीही गरज नाही. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर जर नजर फिरवली तर तुम्हाला पाहायला मिळेल सेल्स हा 2011 साली 400 कोटी होता. तो कंटिन्युअसली वाढत गेला आणि डायरेक्ट आजपर्यंत तो 2800 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलाय. पण नेट प्रॉफिटवर जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर 32 कोटीवरून ते डायरेक्ट 670 कोटीपर्यंत आजपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. सेल्स प्रत्येक वर्षी वाढत आहे, असं कुठलंही वर्ष नाही जे सेल्स ड्रॉप झालेलं आपल्याला दाखवतं. कन्सिस्टंटली स्टॉक आणि कन्सिस्टंटली कंपनीची बॅलन्स शीट ग्रो होताना पाहायला मिळते. जर क्वार्टरली रिझल्ट पाहिले तर क्वार्टरली रिझल्ट सुद्धा प्रत्येक क्वार्टरमध्ये ग्रो होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही ग्रोथ कंटिन्युअसली पुढेही चालूच राहील. आता मेजर काही असा इश्यू आहे असं सध्या तरी पाहायला मिळत नाही. इकडे जर लक्षपूर्वक पाहिलं रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ दिसते, EBITDAमध्ये ग्रोथ आहे, PBT मध्ये ग्रोथ आहे, पॅट मध्ये ग्रोथ आहे आणि EPS मध्ये सुद्धा ग्रोथ पाहायला मिळते. सगळीकडे
अप ट्रेंडमध्ये असलेले चार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ही खरोखर चांगली गोष्ट आहे. लॉंग टर्म मध्ये कंपनीचा गोल काय आहे तर 40% त्यांना US मधून बिझनेस करायचा आहे, 40% युरोपमधून आणि 20% रेस्ट वर्ल्ड मधून बिझनेस करायचा आहे. तुम्ही म्हणाल भारतावर काय जास्त फोकस नाही, तर युरोप आणि US मधून मेजर रेव्हेन्यू जनरेट होतो, मेजर सेल्स तिकडेच होतो, त्यामुळे कंपनीला तिकडेच फोकस जास्त करावं लागेल कारण डिमांड तिकडूनच जास्त येते. हळूहळू भारतामध्ये पण डिमांड वाढते आणि नेट सेल्स हा भारतामध्ये सुद्धा यांचा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. ही सुद्धा पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बट या कंट्रीज ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, म्हणून तिकडून जो रेव्हेन्यू येतो तो आपल्याच फायद्याचा ठरू शकतो, जेणेकरून भारताला ॲज अ कंट्री, ॲज अ GDP फायदा सुद्धा आपल्या देशाला याचा होऊ शकतो. जर PE रेशोचा चार्ट पाहिला या वर्षाचा तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ऑल टाइम लोवर सध्या तो पाहायला मिळतोय. बट 3 वर्षाचा पाहिला तर मात्र गडबड आहे. पण 1 वर्षाचा 100 क्रॉस करून 110 112 पर्यंत गेला होता PE रेशो, पण परत तो कमी होऊन आता 58 वर आलेला आहे, 58.70 वर सध्या आहे. पण जर तुम्ही या 3 वर्षाची ग्रोथ पाहिली तर तो 25 वर 20 वर सुद्धा काम करत होता PE रेशो, जो आता डायरेक्ट डबल ट्रिपल झालेला आहे. इंडस्ट्री PE बरोबर याचं कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर इंडस्ट्री PE खूप कमी आहे, ऑलमोस्ट 50% डाऊन आहे. बट हा स्टॉक थोडासा महागडा आहे, प्रीमियम आपल्याला थोडासा एक्स्ट्रा देऊन पे करावून हा बाय करावा लागतोय. हा एक छोटासा कन्सर्न यामध्ये आहे. पीअर कंपॅरिझन केलं तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की सगळ्यात जास्त PE याचाच आहे, 58.85. मग HCL, विप्रो, L&T, माइंडट्री असेल, टेक महिंद्रा असेल, कुठल्याही कंपनी बरोबर कंपेअर करा, मॅक्सिमम PE रेशो याचाच आहे, जो की खूप जास्त आहे. आणि हेच मेजर रिझन आहे व्हॅल्युएशन करेक्ट होण्याचं. दुसरं रिझन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक मोठा चंक, एक मोठा सेल याच्यामध्ये आला. पुढचं रिझन होता IT स्टॉक सगळेच क्रॅश होत आहेत, तर हा पण होतोय. पुढचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे युरोपमध्ये मेजर बिझनेस यांचा आहे, तिकडे सुद्धा इश्यूज सुरू आहेत, क्रायसिस सुरू आहे, त्याचा परिणाम या स्टॉकवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चार्टवर जर आपण डायरेक्ट नजर फिरवली ना तर तुम्हाला पाहायला मिळेल इथे ऑलमोस्ट हा 11,000च्या आसपास ट्रेड करणारा स्टॉक आज ट्रेड करतोय डायरेक्ट 672 रुपयाला. हा एक मेजर इश्यू आहे. बरं, इथून पुढे काय होऊ शकतं माझं क्लिअरली मत आहे, इथून अजून करेक्शन एक्सपेक्टेड आहे. माझं मत आहे हा 5,000च्या दरम्यानी येऊ शकतो. 5,000 ते 5,011 रुपयाच्या आसपास या दरम्यान हा स्टॉक येणं एक्सपेक्टेड आहे. अजून मेजर करेक्शन यामध्ये होणार हे मात्र नक्की. सध्या हा ट्रेड करतोय 6,280च्या आसपास, तो इथून अजून खाली येणार हे मी ठामपणे सांगू शकतो, तेवढा कॉन्फिडन्स आहे. पण जर याने 5,000ची लेवल सस्टेन केली नाही तर डायरेक्ट 4,300च्या लेवल सुद्धा यामध्ये पाहायला मिळू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याचा जर इतिहास तुम्ही पाहिला ना तर इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आहे. बिकॉज एक मायनर पुलबॅक नेहमी येतो. याचं जर करेक्शन तुम्ही पाहिलं तर 10% 15% होतं, परत याचं करेक्शन 20-25% आलं, 30% आलं, परत आता हा खूप जास्त हेवी क्रॅश होतोय. म्हणजेच करेक्शनचा रेट वाढत जातोय, बिकॉज तेवढ्या लेवलला हा स्टॉक वर सुद्धा जातोय आणि तेवढं करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. लगेच यामध्ये एंट्री घेणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतं. वेळ जाऊ द्यात, अजून थोडा खाली येऊ द्यात, सपोर्ट घेऊ द्यात, रिव्हर्स होऊ द्यात आणि त्यानंतर आपण यामध्ये एंट्री घ्यायची आहे. कुठल्या लेवलला घ्यायची हे मी क्लिअरली तुम्हाला सांगेनच त्यावेळी. बट जर ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तरी सुद्धा हा स्टॉक वाईट आहे असं नाही. जसं TCS क्रॅश झाला, इन्फोसिस क्रॅश झाला, विप्रो क्रॅश झालाय, तसा हा सुद्धा क्रॅश होणार आणि पुन्हा रिव्हर्स होऊन मागच्या लेवल्स, मागच्या हाईज ब्रेक करून वर जाणार, हे तितकंच खरं आहे. पण थोडेसे पेशन्स ठेवायला पाहिजेत. योग्य वेळी ज्या लेवल्स मी तुम्हाला सांगितल्या त्या लेवल्सला जर आपण ॲव्हरेजिंग केलं तर परत आपल्याला चांगले रिझल्ट्स पुढे जाऊन मिळू शकतात. पण वाट पाहणं गरजेचं आहे. गडबड करून कुठल्याही प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू नका. 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करणं यामध्ये आपल्या फायद्याचं ठरू शकतं. आणि आता नवीन फ्रेश इन्व्हेस्टर्ससाठी सुद्धा 5 स्टेप इन्व्हेस्टिंग खतरनाक असेल, कारण हा स्टॉक इझिली पैसे डबल करण्याचं पोटेन्शियल ठेवतोय विदिन 2 इयर्स. फक्त पेशन्स ठेवा आणि चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि बाय द वे, हे प्युअरली मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय, कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही. जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे धन्यवाद. Stay tuned and stay positive.